नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघूयात. सायलीला उचलून अर्जुन वरच्या रूममध्ये घेऊन येतो. त्यावेळेस चैतन्य देखील त्यांच्या पाठोपाठ येतो. चैतन्य जायला लागतो त्यावेळेस ही सायली आठवण करून देते की ते लॅबमध्ये काय झालं. त्यावेळेस अर्जुन सगळ्या घडलेल्या घटना सांगू लागतो आणि अंदाज देखील ते वर्तवू लागतात की हा केस जर खऱ्या तन्वीचा असेल तर तो 50% मॅच झाला पाहिजे आणि खरंच तो प्रतिमात्याचा असेल तर 100% किंवा 90% मॅच होईल. तन्वी जिवंत असेल का नाही याच्यावर देखील सायली प्रश्न उभा करते, कारण केस मेलेल्या व्यक्तीचा देखील असू शकतो. इकडे सचिन हा बँकेत येतो आणि मॅनेजरशी बोलतो की माझ्या मिसेसचा अकाउंट बंद झाला आहे. त्यावेळेस पासबुक बघितल्यानंतर मॅनेजरशी बोला असं तो बोलतो. इकडे डिस्कशन चालू असताना तो घटना सर्व सांगतो आणि जो नेकलेस आहे तो मिळालेला असतो आणि जे केस असतात जे DNA ते देखील तो सायलीला दाखवतो. ते सुरक्षित ठिकाणी ते ठेवून देतो आणि आपण यानंतर प्रियाची चांगलीच मजा घेऊयात असं तो बोलतो. इकडे प्रतापराव बँक मॅनेजरशी ब्रांच मॅनेजरशी बोलत असतात. अगदी त्याचे मित्र असतात ते. खातं कोणकोणत्या कारणाशिवाय आपण बंद करू शकतो, मोठे ट्रान्झॅक्शन जर झाले तर आपण बंद करू शकतो यासाठी तो स्टेटमेंट दाखवतो. आणि प्रतापला देखील आश्चर्य वाटतं. 5 लाख, 3 लाख, 4 लाख अशी एवढी मोठी रक्कम काढली गेली आहे. आता हा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड करतो सचिन आणि अस्मिताला दाखवायचं ठरवतो. इकडे सर्वजण घरी आलेले असतात. त्यावेळेस अर्जुन तिला वरून घेऊन येतो. त्यावेळेस सर्वजण त्यांचं रोमॅन्टिक सीन बघत असतात. त्यावेळेस प्रतापराव देखील बोलतो मला हे करता आलं असं तर. त्यावेळेस कल्पना लाजते, पण यांचं रोमॅन्टिक सीन पाहून प्रिया मात्र जळमाट होत असतो. तर ज्यावेळेस हे जेवायला बसतात त्यावेळेस अर्जुन प्रश्न करतो की तुझा नेकलेस कुठं आहे, लॅबवाल्याकडे कसा गेला. त्यावेळेस प्रतिमा बोलते हो रे, हा नेकलेस तोच आहे जो पूर्ण आजींनी केला आहे. त्यावेळेस ही खूपच बुचकळ्यात पडते. हिला काय करावं काही कळत नाही. कल्पना देखील बोलते लॅबवाल्याकडे कसा काय जाईल. अश्विन देखील तिला प्रश्न विचारू लागतो. त्यावेळेस माझ्या मैत्रिणीची आई आजारी आहे, माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी ते तिला द्यायला गेले, पण त्याच्या आधीच तिथून चोरी गेला. त्यावेळेस अर्जुन बोलतो आपण लॅबमधून CCTV फुटेज मागूयात, कारण ती लॅब माझ्या मित्राची आहे. त्यावेळेस ही खूप बुचकळ्यात पडते. काय करावं हिला काही कळत नसतं. अगदी ही खूप घाबरून जाते. इतकी घाबरते की आता काय करावं हिला काहीच कळत नाही. त्यानंतर अश्विन देखील तिला बोलू लागतो आणि प्रतापराव देखील तिचा रोग खोडतो चांगला की तुला जर पैशाची गरज होतीस तर आम्हाला का मागितलं नाहीस. आता ही सगळी गडबड सायली चांगलीच बघत असते. अश्विन बडबड करत असतो. त्यावेळेस सायली ती कशा पद्धतीने खोटं बोलत असते हे सगळं बघत असते आणि अर्जुन देखील बघत असतो. प्रताप सांगत असतो की तुला आम्हाला सांगायची गरज वाटली नाही का. त्यावेळेस मी अश्विनला मागितले होते पण अश्विन देऊ शकला नाही, त्यामुळे मी हा निर्णय घेतला असं ती बोलते. आता अर्जुन पुन्हा बोलतो की आपण CCTV फुटेज मागूयात. इकडे अस्मिताला बँकमध्ये घडला सर्व किस्सा हा अर्जुन सांगतो, सचिन सांगतो आणि तो काढलेली शूटिंग देखील सांगतो की तुझ्या वडिलांनी खातं फ्रीज केलं आहे. का फ्रीज केलं आहे याचं काही कारण कळेना म्हणून ती उद्या विचारणार असं ठरतं. आता अर्जुन तिची चांगलीच विकेट घेत असतो, कारण हे दोघं खूप क्रॉस जात आहेत हे देखील या प्रियाच्या लक्षात येतं आणि प्रियाकडं पुन्हा दागिना देण्यात येतो. आता हिला काय करावं काही कळेना. शेवटी ही घाबरून पाणी पिते आणि आपला आलेला राग शांत करते. आता कशी मजा घेतली सायली आणि अर्जुनने हे एकमेकाशी डिस्कशन करत असतात. आता अश्विनसमोर सगळं सत्य समोर आणण्याची वेळ आली आहे. ती कशी खोटं बोलते हे सांगण्याची वेळ आली आहे असं सायली बोलते. आता ही प्रिया अर्जुनचं काय करावं हा प्रश्नामध्ये गुंतलेली असते आणि दुसऱ्या दिवशी सचिन अस्मिताला घेऊन प्रतापरावांसमोर येतो. सर्वजण घरात बसलेले असतात. त्यावेळेस अस्मिता डायरेक्टली जाब विचारते की माझं अकाउंट तुम्ही का फ्रीज केलं आहात. त्यावेळेस जाब विचारतेस का असं कल्पना पहिल्यांदा तिला बोलते. प्रतापराव हे सर्व ऐकत असतो आणि सर्वजण आश्चर्याने बघत असतात की अस्मिता कशी उखडते आहे. खरं तर तिचा राग योग्य असतो, पण सचिनला पैसेच काढून द्यायचे नाही हे ठरलेलं असतं. त्यावेळेस अर्जुन देखील बोलतो तू कुणाशी बोलते, तुला काही कळतंय का. त्यावेळेस प्रतापराव चिडून उठतो आणि अस्मिताच्या समोर जाऊन उभा राहतो. त्याच्या पाठीमागं सचिन देखील असतो आणि वेगवेगळे कारण असू शकतात खाते बंद व्हायची. माझे
बँकिंग क्षेत्रामध्ये भरपूर अकाउंट्स आहेत, त्यांच्या अकाउंटविषयी चौकशी करायला मी गेलो होतो, असं तो सांगतो. आता मित्रांनो, पुढील एपिसोड खूप रंजक असणार आहे, कारण अर्जुन आणि सायली ठरवतात की प्रियाचं सत्य उघडकीस आणायचं. आणि ही प्रिया मात्र आता अर्जुन आणि सायलीचं पाणी डोक्यावर गेलं आहे म्हणून थेट नागराज आणि महिपतकडे येते आणि तुम्हाला आठवड्याभरात सोडते, फक्त या दोघांना बाजूला करायचं काम करा, असं ती बोलते. आता खरंच असं होईल का? दोघांचा ॲक्सिडेंट सगळं करण्याचा प्लॅन ठरतो आणि ही प्रिया सर्व प्लॅनमध्ये सामील असते.